मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार. दादा शुभेच्छा तुम्हाला. आज पुन्हा एकदा आपली चांगली मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली. आपला महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी भुंगा सैराट आणि विपक्ष संदीपभाई यांचा हारण्या देखील होता. काय सांगाल, एक मैत्रीपूर्ण लढत झाली, पुन्हा काय एकदा नाही, ही गुलाल भेटला. लढत भावाभावांची होती आणि नेहमी आम्ही येणाऱ्या पिढीला नेहमी चांगला संदेश देतात आणि ज्या आपल्या क्षेत्राला चांगला वळण लावला संदीपभाई माळी यांच्या अध्यक्षतेखाली सगळी कमिटी आपण नेहमी बैलगाडा मालकांना हे सांगतो का मैत्रीपूर्ण लढत खेळा, भांडणं करू नका बरोबर. आणि कुठे वाद होईल अशी कुठली गोष्ट करू नका. तेच संदेश आम्ही येणाऱ्या पिढीला देतो. आणि आज बघा, जसे आम्ही लढत खेळतो, रात्री आम्ही एकत्र जेवायला होतो, पण आम्ही एक लढत खेळून एकत्र आम्ही विरोधात पळालो, पण आम्ही विरोधक नाही, भावाची लढत होती. येणाऱ्या काळामध्ये एकत्र राहून पळू, विरोधात पण पळू. आपण असा कुठला राग रुस न ठेवता अशाच लढती खेळत राहा आणि 100% आपलं क्षेत्र आणखीन पुढे जाईल. दादा तुम्ही सांगितलेलं थोडे दिवस अगोदर की आम्ही उजवी साईडनं पळणार आहे, कारण का ही जोडी उजवी साईडनं चांगली पळते. आज डावी साईड होती, काय सांगाल? आम्ही दोन्ही साईडने ना, मी मग बोललो पण का बाबा कधी कुठल्या आपल्या गोष्ट संदेह नाही घ्यायचा, कुठल्या साईडने कधी पळू. पण बऱ्याच जणांनी आव्हान दिलं होतं, तो आव्हान आज झाला असता, पण काय माहित, वाटतं ती लढत होणार नाही असं मला वाटतोय. कारण की आता 15 ते 20 दिवस आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे. पण जर आज असते तर 100% आपली मैत्रीपूर्ण लढत झाली असते. दादा खरोखर म्हणजे सगळी जण सांगत होते आज मोठं मैदान आहे, कुठेतरी लढत बघायला भेटणार आहे आज भुंगाची एक चांगली. एवढे दिवसापासून वाट बघत होती, काय सांगाल? ना, आज लढत चांगलीच झाली बघा. भाईनी उतरवलं तो पण नामांकित वासरू आहे आणि हरण्या पण नामांकित आहे आणि सगळ्यात मोठी लढत इथे झाली ही आणि सगळ्यात मोठ्या रकमेवरती झालेली आहे. त्याच्यामुळे काय नाही, आमची भावाभावांची लढत आहे, सुंदर लढत झाली आहे. आज बघायला गेलं तर मित्र परिवार देखील आलेले आहेत. अमित पाटील सुपणे ते देखील आलेले आहेत. इकडे बरीचशी मित्रमंडळी येत असतात, काय सांगाल? काय नाही, सगळे मित्रांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे आमच्या मागे. आणि अमितचा तर सर्व नंदींवरती प्रेम आहे. त्याच्यामुळे काय नाही, आम्हाला आनंद आहे, कारण आमची बहीण तिकडे जिल्हा परिषदला निवडून आली, सदस्य झाली. आनंद आहे. अमितला मी शुभेच्छा पण दिल्या, पण भेटायला पण जाणार होतो, पण काळ वेळ जरा आला नाही. पण आज स्वतः अमित पण आमच्या बहिणीला भेटायला आम्ही तिकडे नक्कीच जाऊ आणि आमच्याकडून बहिणीला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा पण देतो आम्ही. भुंगा सैराटला शुभेच्छा द्यायला आल्यात, काय बोलाल? कारण भुंगा का सगळेजण सैराटला- प्रेम करतायत तुमच्या भुंगा भुंगा सैराट. सैराटला पण शुभेच्छा दिल्या, त्यांची स्वतःची पण नंदी गेल्या. पण दुःख हेच आहे का आल्यानंतर मला विचारतात शर्यत करायची का, पण ते आपले पाहुणे आहेत. ते पाहुणे आल्यानंतर ते गुलालातच गेले पाहिजेत. आपल्याची शर्यत नको, त्यांची शर्यत आपण चांगली कोणाशी जमून देऊ. दादा बघतायत आता सध्या सोशल मीडियावरती की मिलिंद पाटील बोलतात एक आणि करतात एक, म्हणजे आज पण तसं होतं. तुम्ही बोलले उजव्या साईडनं बोललो, आज डावी साईडनं पळायला, म्हणजे नेम नाही, काय सांगताय करताय करायला बघून त्याचं? अजून तर वेळ बाकी आहे. अजून परत एक शर्यत होईल झाली तर. बैलाची तब्येत, कारण की बैल बसला होता, मला जरा भुंगा बघायला गेलो नाही अजूनपर्यंत आणि अजूनपर्यंत त्याचा आशीर्वाद पण घेतला नाही, तो जिंकून आला तरी. पण तो बघितल्यानंतर पुढचं आता गणित करूया. अमितला इच्छा असेल तर बघूया पुढचं कसं काय करायचं. शेवटी पाहुणा आहे, पाहुण्याबरोबर एवढं लवकर नाही, नंतर परत पुढच्या अड्ड्याला बघू काय करायचं ते. बरोबर आहे. कुठेतरी शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि पाहुणे आहेत त्यांचा मान सन्मान पण केला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? पाहुणा आहे आपला आणि मुंबईचा लाडका आहे आम्ही, त्याच्यामुळे काय नाही, आम्हीची तर टप्प्यामध्ये येऊ करायला. अमित पाटील दादा तुम्ही काय बोलाल? वेळ आल्यानंतर खेळ होईल, हा. कारण मैत्रीच होईल. मैत्रीपेक्षा नातं जवळचं आहे आमचं. सगळे म्हणतात भाऊभाऊ, मिलिंद शेठ म्हणतात भाऊभाऊ, पण आमचं भाऊभावांचं प्रेम नाही, आमचं वेगळंच नातं आहे. तर आम्ही शर्यत पण करू, एकत्र करू, सगळ्या गोष्टी करू, असं नाही बाकीच्या जगात नाही आहे आमचं. आता कुठेतरी तुमचं नियोजनच होत होतं, मी आलो मधीन आणि बाईट घेतली, काय नक्की काय विषय? काय नाही विषय, असंच चाललेलं चेष्टवारी. पण अं, बघू त्यानंतर येणार काय गावात. भुंगाला जोड झाला तर म्हणतोय आपला एक म्हातारा बैल आहे, तेव्हा ते पळवायचं. अरे वा. बघायला गेलं तर दादा आज तुमचं महाराष्ट्रभर नाव आहे. सगळीकडे मान सन्मान भेटतंय. आज एवढे मोठे गाडा मालक पण तुम्हाला मान सन्मान देतात. मुंबईमध्ये पण तेवढंच विचारपूस करतात, काय सांगाल तुम्हाला मुंबईकरांच्या प्रेमाबद्दल? नाही, सगळ्यांच्या बरोबर चांगलं राहिल्यानंतर चांगलंच प्रेम भेटतं आपल्याला. आणि भुंगा पण आपला आवडताच बैल आहे, असं नाही की बाबा हे बैलापेक्षा माणूस आवडत आहे मिलिंद शेठ पाटील. कारण बैल हा मागणं झाला, त्याच्या आधीपासून फार पूर्वी जपान लक्षात त्यांची गाडी पाहिजे तेव्हापासूनच आपल्याला मिलिंद शेठचा खेळ म्हणजे जे खेळ आहे तो वेगळ्या पद्धतीचा आवडतो.
अचानक ज्यावेळेस आपली बैल पळायला लागते त्यावेळेस सगळ्यांनी धप्पा द्यायचं. आता सध्या मुंबई बिनजोड मध्ये एक हीच जोडी एकदम टॉपला पळते, घाम फोडून ठेवले सगळ्यांना. तुमचं काय म्हणणं आहे या जोडीबद्दल? सहजासहजी नाही कोणाला घावणार. हा आता बघू, आता मग प्रयत्न केल्यानंतर कोणाला यश येते त्याच्यावर राहिलं. दादा, पण बघा जी टॉपला गाडी पळते तिला हरवण्याचा किंवा त्याच्यासोबत गाडी खेळण्याचा आनंदच काय वेगळा असेल, तुम्ही काय सांगाल? तो मजा वेगळीच असते ना. उदाहरणार्थ ह्याच गोष्टी मी मिलिंद शेट्टीकडून शिकलोय. हा. कारण ज्याला कोण हरवत नाही त्याच्या मागच लागायचं, खेळायचं. मग आपण 10 का हरण, आपण 11 वेळा जिंकल. आता मीच तसं हे घेतले, आता 4 महिने शर्तीत नव्हतो. मग आता नाव करायचं आहे, काहीतरी उलट पालट करायचं, नावा द्यायचं म्हणल्यावर टॉपच्या शर्तीलाच आपलं खेळत राहायचं. दोन्ही साईडच्या दोन्ही बैलांचं पाऊन्सर मिलिंद शेटच राहतील 100%. मिलिंद दादा, तुम्ही काय बोलाल? कारण का बघा एवढं सगळं प्रेम भेटतंय आणि या जोडीला म्हणजे हरवल्याच्या नंतर कुठेतरी नाव होईल या हेतूने कुठे ना कुठेतरी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं. पण तुम्हाला एक मी सांगतो, ज्या वेळेला आम्ही हारत होतो आणि ज्या टायमाला आमची हार व्हायची त्यावेळेला अमित आमच्या सोबत होता आणि आज पण आमच्या सोबत आहे. आमचं खूप घनिष्ठ नातं आहे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तरी पहिला पण माझा अमितला असतो. कारण की कुठला नंदी मला घ्यायचा असतो. आम्ही दोघांनी असंच मैदानामध्ये एक नंदी बघितला होता, मागे मी एक बाईटमध्ये पण सांगितलं होता. आम्ही त्याला घेतला, अड्ड्यामध्ये आवडला, तो एवढा जबरदस्त होता. देवराष्ट्रमधून घेतला होता, मी मागे पण सांगितलं होतं. तर तो घेतला, इकडे आणला, आम्ही पळवला, तर पळाला नाही, त्यांना जाऊन परत देऊन टाकला. तो तसा तो अमितनेच व्यवहार केला होता. त्याच्यानंतर अजून 2-4 नंदी अमितने माझ्यासाठी बघितले होते. म्हणजे कुठली गोष्टीची अडचण आली मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मी अमितला 100% फोन करतो. नेहमी एक भावासारखा तुम्हाला सल्ला देतो आणि 100% असं कुठला चुकीचा सल्ला देत नाही, चांगलाच सल्ला देतो. जर कुठली गोष्ट आपल्याला गडबड वाटत असेल तर स्वतःहून सांगतो का नाही थांबायचं आपल्याला किंवा हे करायचं. पण 100% ज्याच्या बरोबर असतो त्याच्याबरोबर इमानदारच वागतो तो. दादा, असे मित्र असणे कुठेतरी कालाची गरज आहे बघा. कारण का मुंबई असो किंवा घाटावरती असो, प्रत्येक जण विचारताय तुम्हाला आज एवढं प्रेम भेटतंय मित्र परिवारांचं, काय बोलाल? 100% बघा, सैराटचे मालक आहेत, आमचे दया शेठ आहेत, परत आमचे कात्राप गावची मंडळी आहेत, आमची कोसगाव कुंटोलीतली मंडळी आहेत. सगळे मित्र मंडळीचा आशीर्वाद प्रेम आहे. त्याच्यामुळे काय नाही, आज बघा पश्चिम महाराष्ट्र भले संबंध अमितची सगळ्यांची असेल पण शेवटी तो मला भेटायला आला. याच्या जेव्हा इथं आल्यानंतर परत भेटायला आला. फक्त एकच आल्यासारखं आमचं जेवण पाहून 2 घास खाऊन जा, हीच आमची एक त्याला विनंती आहे. दादा, दुसरी शर्यतीचं कसं काही नियोजन बघू, आहे? मी बैलाकडे गेलो नाही, मला बैल बघायचं कारण त्याची शरद होती म्हणून मी खालीच थांबलो होतो. मला बैल बघितल्यानंतरच मी सांगू शकतो का दुसरी, पण आपलं नाव आलं समजाचा का खेळणार. 100%. दादा, शुभेच्छा देण्यापूर्वी शेवटचा प्रश्न बघा. आता गाडी आता मुंबईला चांगली पळते, मग घाटावरती पळण्याचा निर्णय काय नाही केला? काय, जरा 3 फेऱ्याला आमचा पप्पू शेटचा थोडा हट्ट आहे. 3 फेऱ्या आपल्या बैलाला जाऊ दे, कारण की मला पण इच्छा आहे. नंदी आपल्याला पाठवायचं होतं 1 महिनाच जरा तिकडे, कारण की लोकांचं थोडा भ्रम आहे का दुपारी भुंगा कमी पळतो, यांचं काहीतरी टायमिंग वगैरे यांचं फिक्स आहे. असं काय नाही मित्रांनो, आम्हाला गणपतीचा त्रास आहे, बाकी काय नाही. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही, कारण की माझी सवय आहे, मी काय शेट माणसं जर का धाग्यावरती उभा राहून रुमाल उडवत बसणारा माणूस नाही, मी स्वतः शेण काढणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मला खाली स्वतःला बैल पकडायला, तुम्ही बघा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी स्वतः भुंगाला पकडत असतो, मी मागून त्याचा सेफ्टी वर्क करून मी शेण काढत असतो. ती आवड आहे मला. मी काय निसतात बक्षीस लावतो आणि मोठा नंदी घेऊन मी शेट म्हणून गाडीमध्ये बसून ती शर्यत बघाल, हा काम मला जमत नाही. जोपर्यंत मी माती पाय ठेवणार नाही तोपर्यंत त्या शर्तीचा आनंद मला वाटतच नाही. म्हणून मी तेजा असू दे किंवा भुंगा असू दे, या दोन्ही नंदी मी खालून स्वतः सुट्टी केल्याशिवाय वरती सोडत नाही. तसंच जे माझ्या दावणील नंदी आहेत त्या नंदीवरती मी समान सगळ्या प्रेम करतो. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला. करा दुसरा नियोजन. 100% धन्यवाद. धन्यवाद.